बाबळाच्या झाडावरती कोणी टीका करायला जात नाही. ज्यांचे सिद्धांत विज्ञानाच्या कसोटीवरती उतरणारच नाहीत, ज्यांचे सिद्धांत देश आणि कालाच्या मर्यादा ओलांडून जाऊ शकत नाही, त्यांच्यावर कोणी टीकाच करत नाही. लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग येतो. मिर्झा राजा जयसिंग शिवाजी राजांच्या इथे येतात. बघा गंमत कशी आहे, दोघांनाही धार्मिक म्हटलेलं आहे. शिवाजी राजांना पकडण्यासाठी मिर्झा राजा जयसिंगाला लक्षचंडी स्वाहाकार करून आला की शिवा को जिंदा या मुर्दा करेंगे पेश हम साथ. आणि इकडे शिवाजी देवदेश आणि धर्मासाठी स्वातंत्र्याचा भुभुक्कार करतोय, तिकडे तो शतकोटी लिंगार्चन करून शिवाजी राजांना पकडायला. शेवटी तो पुरंदरचा तह झाला आणि शिवाजी राजे थोडे फ्रस्ट्रेट झाले की अरे कोणासाठी करतोय, ज्यांच्यासाठी मी करावं, ज्यांनी समाजाचं संरक्षण करावं, तो हा राजस्थान मधला क्षत्रिय आणि मी महाराष्ट्रातला क्षत्रिय. क्षतात किलत्रायते इत्युदग्रह क्षत्रश्च शब्दो भुवनेश रूढ अशी क्षत्रिय शब्दाची व्याख्या दिली. ज्याला समाजातली आर्त किंकाळी सहन होत नाही आणि ज्याचं अंतःकरण पोलादी मनगटाच्या आत असलेलं अंतःकरण नवनीताहून मृदू होतं, त्याला क्षत्रिय म्हणावं. आणि मी इथे हा राष्ट्रधर्म मांडलेला आहे आणि मलाच पकडायला हा क्षत्रिय आलाय. शिवाजी राजांनी आपली तलवार काढली आणि मिर्झा राजांच्या पायाशी ठेवली. क्या बडे हो, बुजुर्ग हो, मेरे बडे भैया हो, मेरे ताऊजी हो, आणि तुम्हीच जर धर्माच्या विरोधात उभं राहणार असाल तर मग मी हे सगळं करायचं कशाला. तिथे मिर्झा राजा जयसिंगांनी खाफी खानाचा एक शेर शिवाजी राजाला ऐकवलाय. ते म्हणले राजे हताश मत होइए. आणि तिथे म्हणतात खुदी को कर बुलंद इतना, खुदी को कर बुलंद इतना कि हर तहरीर से पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. स्वतःला एवढं बल संपन्न करा की तुमच्यावरती संकट पाठवण्यापूर्वी नियतीने विचारलं पाहिजे की बोल बाभुळगावकर शास्त्री, कोणचं अपप्रचाराचं संकट तुमच्यावरती पाठवू ज्याच्या ठिकरा तुम्ही तुमच्या सिद्धांताने उडवू शकाल, असं भगवंताला वाटलं. दिस इज द कन्सिडरेशन. ज्या अर्थी भगवंत आमच्या संप्रदायावरती संकट पाठवतोय, ज्या अर्थी आमच्या सिद्धांतावरती टीका होते, याचा अर्थ वी आर कन्सिडरेबल. लोक आमची दखल घेता आहेत, लोकांच्या हृदयात आम्ही पोचलो आहोत. आयदर यू हॅव टू निग्लेक्ट देम or you have to accept. Whether to accept or whether to neglect, it is up to you. तुमच्यावरती अवलंबून आहे. तुम्हाला त्यांचा अनुल्लेख करायचा की त्यांना स्वीकारायचं आहे. पण संतांचं सर्वज्ञांचा विचार हा आहे की सगळ्यांना घेऊन पुढे जायचं आहे. भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र आणि त्या चरित्रावरचं प्रकट भाष्य म्हणजे त्यांचं स्वतःचं चरित्र. श्रीमद भगवद्गीता नंतर सांगितली, अगोदर भगवंताने आपली भगवत्ता म्हणजे ईशत्व प्रकट केलेलं आहे. काय हो भगवंताचं ईशत्व? आमच्या देशातली नोट परदेशामध्ये चालत नाही का? आता आमच्या देशाच्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला ते लोक मानत नाही. त्याची मर्यादा तिथं संपते. एखाद्या सिद्धांताला काळाची मर्यादा असते, एखाद्या विचाराला भाषेची मर्यादा असते, एखाद्या विचाराला संप्रदाय आणि उपासनेची मर्यादा असते. पण जो सार्वकालिक, सार्वदेशिक आणि सार्वभाषिक सिद्धांत असतो त्याला कोणाचीच मर्यादा नसते. स्वदेशी पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्य. तो हा जो सार्वकालिक विचार आहे, हा जो सार्वदेशिक विचार आहे. इंग्रजीमध्ये भगवंताची व्याख्या करताना विचारवंत असं म्हणले, गॉड इज ऑमनिपोटेंट, गॉड इज ऑमनिसिएंट अँड गॉड इज ऑमनिप्रेझेंट. जो सर्वसाक्षी, सर्वगामी आणि सर्वांतर्यामी आहे तो भगवंत. म्हणून त्यांनी छोटी व्याख्या केली. व्हॉट इज गॉड? जी फॉर जनरेशन, ओ फॉर ऑर्गनायझेशन अँड डी फॉर डिस्ट्रक्शन. आमच्याकडे त्याला शब्द आहे स्थिती, उत्पत्ती आणि लय. भगवंत कसे? तदात्मानं सृजाम्यहं, मी मलाच जन्माला घालतो, हे भगवंताचं वैशिष्ट्य. आता बघा, आपण मागील वर्षी थोडी चर्चा केली होती, पण अनिवार्य चर्चा आहे. आपल्याकडे अवतार ही जी संकल्पना आहे, ज्याच्यामध्ये भगवान गोपाल कृष्णांना आपण पूर्णावतार असं म्हणतो. पूर्ण परब्रह्म परमात्मा गोपाल कृष्ण. श्री रामचंद्रांच्या चरित्राबद्दल बोलताना आपण असं म्हणतो, भगवान श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम आहे. जर राम मर्यादा पुरुषोत्तम असतील तर भगवान गोपाल कृष्ण अमर्याद पुरुषोत्तम आहे. काय फरक आहे दोघांमध्ये? रामचरित्र आणि कृष्णचरित्र एका नाण्याच्या दोन बाजू आहे, व्हाईस वर्सा. पाय इज इक्वल टू 3.17 किंवा 22/7, तर 22/7 बरोबर पाय असं पण होणार ना. इफ ए इज इक्वल टू बी,
then B is equal to A is compulsory. भगवान कशी आहेत हो? कृष्ण कळून घ्यायचं असेल थोडं रामचरित्राचं अवगाहन करणं आपल्या अनिवार्य आहे. भगवान श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम आहे. फार म्हणलेलं आहे, मत्स्य कुर्म वराह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि कल्की. श्रीमद भागवतामध्ये 24 अवतार सांगितले. भगवान दत्तात्रयांचा उल्लेख श्रीमद भागवतात आपल्याकडे पहिल्यांदा येतो. तर त्याच्यातले भगवान गोपालकृष्ण हे जे पूर्ण परब्रह्मावतार आहेत. राम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत, भगवंत अमर्याद पुरुषोत्तम आहेत. प्रस्थापित धर्माला जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवून जीवनाची परिक्रमा करतो तो मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हिंदू आहे. आणि भगवान श्रीरामांचं रामायण रामस्य अयनम इति अशी रामायण शब्दाची व्याख्या आहे. रामाचं चालून जाणं ते काय आहे तर प्रस्थापित धर्म केंद्रस्थानी ठेवून त्याच्या भोवती त्याच्या परिघात रामचरित्र फिरते. ऑन द अदर हँड परमात्मा गोपालकृष्णांचं जर चरित्र बघितलं तर परमात्मा गोपालकृष्ण स्वतः केंद्रस्थानी राहतात आणि सो कॉल्ड प्रस्थापित धर्म आपल्या जीवनाच्या परिघासारखे आपल्या भोवती फिरवत राहतात. इथे भगवंताची भगवत्ता, इथे भगवंत म्हणजे काय आहे तर त्यांना पदोपदी क्षणोक्षणी मी या सृष्टीचा चालक, मी या सृष्टीचा मालक, मी या सृष्टीचा उत्पत्तीकर्ता, मी या सृष्टीचा स्थितिकारक आणि मी या सृष्टीचा लय करणारा सार्वभौम भक्षक आहे याची प्रतिक्षण जाणीव असणे म्हणजे भगवत्ता, म्हणजे ईश्वरत्व. रामायणामध्ये जर आपण थोडा अधिक शिरलो तर भगवान श्रीरामांचं अजून वैशिष्ट्य काय आहे. राम सांगतात आत्मानं मानुषम मन्ये रामम दशरथात्मजः. रामायणामध्ये सुंदरकांड नावाचा एक प्रकार वाल्मिकी रामायणाच्या नंतर उत्तर भारतामध्ये आलेला आहे. पूजनीय बाबा उत्तर भारतातले तिकडचे त्यांचा अभ्यास ते बोलतील या विषयात. तर जिथे हनुमंताचा प्रवेश होतो, एंट्री ऑफ द हनुमंता इन द रामायण असं मराठीत बोललं की लवकर कळतं बाबा. टेबलावरती डिनर तयार आहे, पटकन आटोपून घे, ही कोणती भाषा आहे. ती मी मराठी एकदा पूजनीय चक्रधर स्वामी महाराजांचं लीळाचरित्र वाचा. ओ इतकं गोड आहे, आईच येतो एवढं गोड बोलू शकतं. LICचा एजंट सुद्धा एवढं गोड बोलणार नाही, इतकं मूलभूत गोडवा या चरित्रामध्ये आहे. ते आलं की पहिलं वाक्य सांगतो, वहिनी भाऊंचं काही होऊन गेलं तर तुमचं तुझ्या भरोश्यावर आणलंय काय तिला. आणि या मावल्यांना इतकं कौतुक आल्यावर भाऊजी पहिल्यांदी चहा घ्या, बिस्किट चालतं काय तुम्हाला. अबे तो माझ्या मरणाची कल्पना करा जर भाऊंचं उद्या काही होऊन गेलं तर. अबे आमच्या मावल्या वडपौर्णिमा करता का कशासाठी. 7 जन्माची कैदी ती त्याला सुटत नाही. तो वटपौर्णिमेचा एकच कार्यक्रम, बाया म्हणतात वडा मला पाव, फेऱ्या मारतात. वडा मला पाव, मार चक्कर मार चक्कर मार चक्कर. आणि त्या दिवशी त्यांचा उपवास असतो, घरी पुरुषांना काही नाही, मग त्यांच्यासाठी हॉटेलमध्ये वडापाव. यांना वडा मला पाव, त्या माणसांना वडापाव, दबाके खाव. केवढा सहज गोडवा आहे तो. कसा गोडवा आहे तो या चरित्राच्या महत्तेतनं आलेला गोडवा आहे. परमात्मा श्रीरामांचं चरित्र या प्रकारचे की ते स्वतःला मनुष्य समजतात. जिथे मारुती रामाला भेटले आणि मारुतीने जाऊन सुग्रीवाला सांगितलं की हे जे 2 आलेले आहेत ना ऋष्यमुख पर्वताच्याकडे येतात, हे कोण आहे. मानुषो रामा, हा मनुष्य असलेला राम आहे. वस्तुतः आम्ही रामाला अवतार मानलेला आहे की नाही. पण रामायणात रामायणाचा उल्लेख काय आहे. मानुषो रामा. आणि इकडे भगवान गोपालकृष्णांना विचारा बरं तुम्ही कोण आहात. सुरुवातच आहे भगवद्गीतेची. श्री भगवान उवाच. काय व्यासांना नाव माहित नव्हतं का. श्री श्रीकृष्ण वासुदेव यादव उवाच असं म्हटलं असतं तर काय झालं असतं. काय उवा चावले असता का. उवाच सुरुवातच आहे भगवान उवाच असं म्हणले का. अहम कृष्ण वदामी, मी कृष्ण बोलतोय. हॅलो कृष्ण टॉकिंग फ्रॉम मथुरा असं काही म्हणले का. अहम नाहीच वयम. श्रीमद भागवतामध्ये परमात्मा गोपालकृष्णांना वंदन करताना महामती व्यास फार सुंदर शब्द वापरतात. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे. आता ज्या अवताराचं वर्णन करतात त्या अवतारानंतर विश्व जन्माला आलंय का बाबा. विश्व जन्माला आलंय, विश्वात अवतार आलेला आहे ठीक आहे. विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमाहा. अनेक वचन वापरले. भगवंत स्वतःबद्दल मी वापरतच नाही कारण मी शिल्लकच नाही.
स्वतःबद्दल आम्ही वापरतात, कारण त्यांचं मी संपले. आता संत हा शब्द तुम्ही बघा, मराठीत जर संत या शब्द लिहायला आपण गेलो तो SANT असा होता. तेच जर इंग्रजीमध्ये संत लिहायचं असेल तर काय होईल? SAINT सेंट असा अर्थ होतो. वन हुई प्रत्यक्ष आहे, त्यामुळे त्यांचा आम्ही आहे. म्हणून मी ते आमच्या मित्राला म्हटलं इंग्रजीमध्ये SAINT, जब तक ये आय नामक अहम निकल नहीं जाता आप लोग संत नहीं बन सकते हो. इंग्रजीत SAINT है. तो बोले तो तुम्हारे इसमें भारतीय भाषाओं में SANT संत क्यों होता है? मतलब हमारे संतों का आय माने मैं, हम में परिवर्तित होता है, और उसको आय माने ऐसे चर्मचक्षु के बजाय अंतःचक्षु और ज्ञानचक्षु मिलते हैं कि मैं का विलय हो जाता है और हम का प्रकटीकरण होता है, वहां परमात्मा का आगाज होता है. भगवंताचं वैशिष्ट्य आहे, तो कधी मी म्हणतच नाही. परमात्मा गोपाल कृष्ण मी नाही, मी द्वारिकेचा राणा पांडवा घरी असलं नाही, मी सगळ्या जगाचा मालक आहे. अहो पुढे जाऊन भगवान गोपाल कृष्णांनी उद्धवांना सांगितलं की अरे हा जो वसुदेव म्हणले वृष्णिकुलाचा यादव, हा वसुदेव म्हणले मला त्याचा मुलगा समजतोय. भगवान गोपाल कृष्ण उद्धवाला सांगतात तू जाऊन म्हणले त्यांचं निराकरण कर, म्हणजे ते माझ्यात अडकणार नाही. बघा काय गडबड आहे. आपल्या बापालाच सांगतोय की तुम्हाला माझं समजतोय म्हणून. तो कोणतो ना खऱ्या बापाचा अशिंता मुख, खऱ्या बापाचा परमात्मा गोपाल कृष्णच आहे, बाकी कोणी नाही. तर भगवंताचं वैशिष्ट्य काय आहे? सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. इथे त्याची भगवत्ता प्रकट होते. कृष्णस्तु भगवान स्वयं. तो जो स्व आहे तो पकडणं, तो स्व सापडणं, त्याचा परिचय होणं, त्याची ओळख होणे, बस संपलं. एकदा त्या स्वची ओळख झाली कि मग बाकीचं काही पकडायचं नाही. योगशास्त्र असं म्हणतं तथा द्रष्टु स्वरूपे अवस्थानम. तो जो द्रष्टा आहे, तो जो साधक आहे, जो बघतोय, तो आपल्या स्वरूपावरती अधिष्ठित झाला की मग तो आणि हा याच्यात फरक नाही. तुकोबारा एकदा दर्शनाला गेले पांडुरंगाच्या, पत्रकार उभे होते बाहेर. जाताना गेले ते म्हणले तुकाराम बोलोबा वाणी. वाणी म्हणजे मराठा का वाणी, त्याच्यावरती वाद सुरू. संत पण वाटून टाकले आम्ही, म्हणजे असे कंपार्टमेंट मध्ये नाही, वाटून टाकले. नमस्कार करायला गेले तेव्हा तुकाराम बोलोबा वाणी होते. बाहेर आले तेव्हा पत्रकारांनी विचारलं हो आर होते, म्हणले आहे माय पीस पांडुरंग. आता मी तुकाराम नाही राहिलो म्हणले. देव पाहायासी गेलो, देव होऊन ठेलो. ही अनुभूती फक्त आणि फक्त भारतात आणि सनातन धर्मातल्या सगळ्या संप्रदायामध्ये मिळू शकेल. अन्य धर्मात हे नाहीये. इट कॅन हॅपन ओनली इन इंडिया. म्हणून भगवंताची जी भगवत्ता आहे, ईश्वरत्व आहे, ते स्वयंपूर्ण आणि स्वयंभू आहे. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी सुरुवात केली ओम नमोजी आद्या. विश्वाचं आद्य कारण आहे ना. जर कार्य असेल तर कारण असलं पाहिजे की नाही. जर मी जन्माला आलो शरीरानं तर मला जन्माला घालणं कोणतं तरी शरीर असलं पाहिजे की नाही. जर शेतामध्ये कणीस लागले तर त्या कणीसाला निर्माण करणारं बी असलं पाहिजे की नाही. याला म्हणायचं कार्यकारण भाव. ओम नमोजी आद्या. भगवंत काय आहे? विश्वाचं आद्य आहे, वेद प्रतिपाद्य, ज्याचं प्रतिपादन वेदांनी केलं. आणि जय जय स्वसंवेद्या. त्याला समजून घेण्यासाठी वेदही अपूर्ण आहेत, उपनिषदही अपूर्ण आहेत. मग त्याला जर समजायचं असेल तो कसा आहे? स्वसंवेद्य आहे ना. एक छान कार्यक्रम सुरू होता, सगळीकडे लाइटिंग चालू होती आणि उजेड सगळीकडे पडला होता. रिसेप्शन सुरू होतं आणि एक सो कॉल्ड हाय प्रोफाईल घरातलं एक दाम्पत्य तिथे पोहोचलं ज्यांच्या घरात कधी लाईट गेलीच नव्हते. फरक काय आहे? आमच्याकडे कधी लाईट येतच नाही. कशी या देशाची विडंबना आहे बघा. समतेचा आणि ममतेचा उद्घोष केला आम्ही. गंमत कशी आहे? श्रीमंताच्या बायका खाल्लेलं पचवण्यासाठी 8 किलोमीटर चालतात आणि गरीबाच्या बायका पोट भरण्यासाठी रोज 8 किलोमीटर शेतामध्ये जातात. ही या देशाच्या सिद्धांताची विडंबना आहे माहिती. या देशातल्या श्रीमंतांना जास्ती खाल्ल्यामुळे झोप येत नाहीये आणि या देशातला 30% भगवंताचं लेकरू पोट रिकामं असल्यामुळे झोपू शकत नाही. सर्वज्ञांचा विचार आम्हाला त्यांच्यापर्यंत न्यायचा आहे. ज्यांचं पोट आज रिकामं आहे अन्नानं, ज्यांचं हृदय आज रिकामं आहे सिद्धांतानं, त्यांच्यापर्यंत आम्हाला पोचवायचंय. भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र हे सांगतं. आमच्याकडची जी सामाजिकता आहे धर्मातली,
आपल्याकडे कहाण्या वाचण्याचा एक प्रभाग आहे. आमच्या माता भगिनी कहाण्या वाचतात, कोणत्याही धर्माच्या असू द्या, संप्रदायाच्या असू द्या, है ना. ते लोकवाङ्मय इतकं पोचलंय. मग शुक्रवारची कहाणी, नागोबाची कहाणी, श्रावणी सोमवारची कहाणी, आदित्य राणूबाईची कहाणी, या कहाण्या आपण वाचतो ना. आपल्यापैकी अनेक माता भगिनींनी वाचल्या असतील. ते कहाणीचं पुस्तक असतं आणि त्या कहाणीच्या पुस्तकात काय असतं? करारे हाकारा, पिटारे डांगोरा, नगरात कुणी उपाशी आहे का याचा शोध घ्या. कहाणी कोणाची? कहाणी नागोबाची. कहाणी श्रावणी सोमवाराची. कहाणी आदित्य राणूबाईची. सुरुवात काय? नगरात कुणी उपाशी आहे का याचा शोध घ्या. हा विचार ज्या राणीच्या मनात येतो तिथून सर्वज्ञांचा सर्वसमावेशक विचार सुरू. उपाशी माणसांच्या डोक्यावरती सिद्धांत आदळणे म्हणजे महानुभाव होणं नाहीये. त्यांच्या पोटात शिरा, त्यांच्या हृदयात शिरा, त्यांच्या अंतःकरणात शिरा, त्यांचे दुःख ओळखा, त्यांच्या मर्यादा ओळखा, त्यांचं गंतव्य ओळखा आणि त्यांना पचेल, उमजेल, गमेल असं त्यांच्यापर्यंत पोहोच. भगवान गोपालकृष्णांचं चरित्र हे. भगवंताची भगवत्ता इथे की ते सर्व व्यापक आहेत. कुठेही ते मी वरती येत नाही, आम्ही. आणि आम्ही कोण म्हणतो माहितीये का? ज्याचा मी संपलेला असतो तो आम्ही म्हणतो. संत महात्मे म्हणतात आम्ही 8 वाजता येऊ, है ना. लहान लहान मुलं आम्हाला नाही आवडत जा. घरात जी छोटी मुलं असतात 5-7 वर्षाचे, आम्हाला नाही आवडत जा. का? त्यांना मी नसतोच. आणि अजून आम्ही कोण म्हणतात? वेडी माणसं म्हणतात आम्ही असं नाही करणार. त्या वेड्याला पण स्वतःचा मी नसतो. भगवंताचा मी व्यापक आहे, विश्व व्यापक आहे. इथे भगवंताची भगवत्ता आहे. आणि आता सकाळी स्वामीजी बोलले महाराजांना सांगताना, बाबा म्हणले की गतवर्षी यांनी भगवंताचा विरोध धर्म असा शब्द वापरला. बाबा पण मला नाही माहिती होतं बरं का, महानुभाव संप्रदायामध्ये भगवंताच्या विरोध धर्माची चर्चा. माझा खरंच अभ्यास नाहीये. मी आपला दुर्न माझं कसं माहिती का, एक दुकानदार असतो की त्याची शोरूम छोटी असते आणि अनेक बरण्या ठेवल्या असतात, सगळ्या बरण्या खचाखच भरलेल्या असतात. म्हणतो अरे ये तो सॅम्पल रखे अपने गोडाऊन में बहुत माल भरा. ते मारवाड्याचं दुकान असतं आणि मराठी माणसं दुकान एवढं मोठं असतं, एका कोपऱ्यात माल मांडलेला असतो. क्यों कितना मिलेगा? नहीं तुम बोलेंगे तो हम ऑर्डर देंगे, बाद में मंगा के दुकान में नहीं आता. आपलं म्हणजे मारवाड्याचं दुकान आहे. सॅम्पल में इतना माल रखने, समोरच्याला वाटतो गोडाऊन में बहुत भरा आहे. तुम्ही संत माणसं सॅम्पल मध्ये खुश होता, आपली बात बंद जाते. विद्वान असणे आणि विद्वान दिसणे याच्यातला दुसरा प्रकार मला चांगला जमतो. विद्वान असू शकता, म्हणजे विद्येची वाण, दॅट इज कॉल्ड विद्वान. भगवंताची भगवत्ता आहे तो जो विरोध धर्म. बघा 3-4 प्रसंग फक्त मांडतो आणि हळूहळू पुढे सरतो. बाबा मला म्हणजे 2 तास बोललो. मी म्हटलं अशी गुण करा म्हणजे मी थांबेल. भगवंताची भगवत्ता कुठे हो? अगदी बालवयामध्ये श्रीमद भागवतामध्ये भगवंताचं मूळ कृष्ण चरित्र कुठे कुठे आलेलं आहे? हरिवंश पुराणात आलेलं आहे, श्रीमद महाभारतामध्ये आलेलं आहे आणि श्रीमद भागवतामध्ये भगवंताचं चरित्र आहे. 3ही ग्रंथांचे लेखक महामती व्यासच आहे. भगवंताचं चरित्र कोणत्या धारणेनंतर प्रकट झालंय याचाही थोडा विचार करा. मला एकाने विचारलं, मी जेव्हा वारकरी संप्रदायांच्या मध्ये जातो प्रवचन करायला, त्यांच्याकडे नामा म्हणे, तुका म्हणे याला फार प्राधान्य असतो आणि नुसते धनाधन अभंग म्हणत राहतो. बाबा लई भारी. अबे त्याला काही लागू दे ना स्पर्श अभंगाचा, थोडस तर पाणी लागू दे. मग तुका म्हणे आणत राहील की बाबा लई भारी. आता मला तेवढं पाठांतर नाही, मग आपण आपला विचार मांडतो. मी म्हटलं माऊलीची ज्ञानेश्वरी कुठून प्रकटली? तर एका आमच्या दलित कवीनं, आमच्या मोहनजीच्या आवडीचा विषय हा सगळा, एका दलित कवीनं कविता केली, माऊलीच्या डोळ्यातून कोवळीक पाझरली आणि करुणेच्या काठावर ज्ञानेश्वरी साकारली. हे केवळ ज्ञानेश्वरीसाठी का हो? हे लीळा चरित्र असं सुद्धा लागू. सर्वज्ञांच्या डोळ्यातून कोवळीक पाझरली आणि करुणेच्या काठावरी, हे लीळा चरित्र साकारले. जेव्हा भगवंताची करुणा विश्वव्यापक होऊन तृषार्थ, आर्त, दीन दोघड्या लोकांच्यासाठी प्रकट होते, तेव्हा ते जे वाङ्मय निर्माण होतं ते आर्ष वाङ्मय असतं. भगवंताचं चरित्र असतं. या 3 ग्रंथांच्या मधनं परमात्मा गोपाल कृष्णांचं चरित्र आपल्यापर्यंत पोहोचतं. पण काय झालं, व्यासांनी 18 पुराणांची निर्मिती केली, बरंच काही वाङ्मय निर्माण केलं, तरी पण आयुष्याच्या संध्याकाळी व्यास अस्वस्थ होते. आयुष्याच्या संध्याकाळी व्यास अस्वस्थ होते. का? आपण जर महाभारताचं पुस्तक आणलं विकत बाजारातनं,
तर त्या महाभारताच्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावरती असं व्यासांचं एक चित्र आहे, दोन्ही हात वर केलेले आहेत आभाळाकडे, आणि तिथे वर एक श्लोक छापलेला जो महाभारतातला. व्यास असं म्हणतात, ऊर्ध्व बाहु विरोम्यश्च न कश्चित शृणोति माम धर्माद अर्थश्च कामश्च किमन्न सेव्यते नराः. सगळ्या संतांची हीच वेदना आहे. व्यास म्हणाले ऊर्ध्व बाहु विरोम्यश्च, अरे दोन्ही हात वर करून सगळ्या जगाला ओरडून सांगतोय की या भगवंताच्या चरित्रामध्ये जीवनाच्या शाश्वततेचा मार्ग दडलेला आहे, पण न कश्चित शृणोति माम, मला कोणी ऐकायलाच तयार नाही. धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थाचा राजमार्ग इथे दिलेला आहे. व्यासांच्या अंतःकरणात वेदना आहे, माऊलींच्या अंतःकरणात वेदना आहे, सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या अंतःकरणात वेदना आहे. समाजातलं सगळं कर्मकांड आणि थोथांड बघितलं आणि अंतःकरण करचळले या महात्म्याचं. क्या रे नाही, या समाजाचा उद्धार करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. या समाजाचा उद्धार मी केला नाही, माझा केवळ एकट्याचा उद्धार झाला. मी परमपद पावलो. बौद्ध वाङ्मयामध्ये तथागत हा शब्द आहे. मी तथागत झालो. उपयोग काय आहे? जोपर्यंत भगवंताची ही लेकरं अज्ञानामध्ये खितपत पडलेली आहे, तोपर्यंत मला स्वतःला निर्वाणाचा, त्या मोक्षपदाचा आनंद घेण्याचा अधिकार नाही. ही करुणा जेव्हा सर्व त्यांच्या अंतःकरणात प्रकट झाली, तेव्हा या महानुभाव संप्रदायाचं प्रवर्तन झालं. जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे राहटणे ते अहिंसा रूप करूगा, ही जशी माऊलींची धारणा आहे तीच चक्रधरांची पण धारणा आहे. विश्वाच्या कल्याणार्थ त्यांनी हे सगळं प्राकट्य केलेलं आहे. तर त्या व्यासांच्या अंतःकरणामध्ये करुणा उद्भवली. आणि बघा, ज्या ज्या ज्ञान साधकाच्या अंतःकरणामध्ये अशी करुणा उद्भवते, तेव्हा तेव्हा त्या ज्ञान साधकाला उपदेश करायला नारद येतात. आता आपल्याला असं वाटतं नारद म्हणजे काय? नारद म्हणजे तो पिक्चर मधला जीवन, कळ लाव्या नारद है ना, की नवरा बायकोचं चांगलं चाललंय, लाव तिथं भांडण. संतांचं भगवंताचं चांगलं चाललंय, लाव तिथं भांडण है ना. त्या रावणाच्या घरी जातो, तिथं लाव भांडण. कंसाच्या घरी गेला, तिथं. याच्यात तुम्ही एक लक्षात घ्या की नारद इज द युनिव्हर्सल पर्सनॅलिटी. नारद जर नुसता कळ लाव्या असता तर रावणानं स्वागत केलं असतं. नारद जर नुसता कळ लाव्या असता तर हिरण्यकश्यपानं स्वागत केलं असतं का? तर नारद हे व्यक्तिमत्व असे. बरं, ते भगवंताचे मानसपुत्र आहेत. नारद हे व्यक्तिमत्व असे, त्यांचं दशरथाकडे पण स्वागत आहे, रावणाकडे पण स्वागत आहे. बरं, ते सार्वकालिक आहे, रामाकडे पण असतात, कृष्णाकडे पण असतात. सगळ्या अवतारांमध्ये नारद आहे. मग नारद काय हो? नरस्य धर्म नारा, ज्याला आपण म्हणू माणसासारखं वाग, मानव धर्मासारखं वाग. तो मानव धर्म म्हणजे नारद. नरस्य धर्म नारा तद ददाती इति नारदा. माणसाला माणूसपणाची जाणीव करून देवपणाकडे जो घेऊन जातो तो नारद आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही बघा, नारद सदैव आनंदात असतात. कारण कोणत्याही कृतीचा अंततः परिणाम काय होणार आहे हे बुद्धीच्या माध्यमातून नारदांना माहिती आहे. त्यामुळे परिणामांची पर्वा न करता नारद बोलतात. व्यास जेव्हा असे व्याकुळ झाले तेव्हा नारद तिथे प्रकटले आहेत आणि सांगितलं, बाळा, तू बुद्धीच्या प्रांगणात खूप मस्ती केलीस, भक्तीचा स्पर्श तुझ्या हृदयाला झाला नाही. आता सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरती जा आणि भगवंताचं चिंतन कर. रामायणाची सुरुवात कुठे हो? आदि कवी वाल्मिकी तमसा नदीवरती सकाळी स्नान संध्या करायला गेले. एका व्याधानं क्रौंचाच्या त्या पक्षाला बाण मारलाय. तो पक्षी विव्हळतोय आणि मृदू मधाळ असलेल्या वाल्मिकींच्या मुखातनं शापवाणी बाहेर पडली. मा निषाद प्रतिष्ठत्व. तडफडणाऱ्या त्या पक्षाला आणि नंतर पश्चाताप झाला की अरे, मी संत आहे, मी महात्मा आहे, मी ऋषी आहे, मला कटू शब्द बोलण्याचा अधिकार नाही. मग हे का झालं? तिथे नारद प्रकटले. सांगितलं, तुझ्या लक्षात आलं का की तुझी शापवाणी सुद्धा छंद होऊन बाहेर पडलेली आहे. सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरती वाल्मिक आलेले आहेत. सरस्वती म्हणजे ज्ञानाचं मूर्त प्रतीक आहे. जो शारदेच्या प्रांगणात येतो तो सारस्वत, तो ज्ञानवंत. तिथून नवीन विचाराला सुरुवात होते. जेव्हा व्यास असे अंतरी व्याकुळ झाले तेव्हा त्यांनी मग श्रीमद भागवत, हरिवंश पुराण आणि महाभारत या 3 ग्रंथांचं प्रकटीकरण केलं. त्याच्यात भगवंताचं चिंतन आहे. बालचरित्रातच असायचं की भगवंताने एके दिवशी माती खाल्ली. कथा तुम्ही ऐकलेली. यशोदा मैयाला वाटलं आपलं लेकरू माती खाते. आईला काळजी वाटते ना. तिला वाटतं की पुढे जाऊन यानं माती खाऊ नये. मी बालपणी खाल्ली. बालपणी माती खाल्ली तर पुढे जाऊन सिमेंट खाते. तिला काळजी वाटली आपल्या बाळाबद्दल आणि ती म्हणली,
कृष्णा तू माती खाल्लीस. मध्यंतरी मला एक SMS आला होता, बाबा तुम्ही तुमची ऍक्सेप्टेबिलिटी स्वीकारण्याची जी तयारी ना मला खूप आवडते ती, त्यामुळे तुम्ही चिरतरुण आहात. मेसेज असा होता, लोक काय काय लिहित असतात बिचारे, अतृप्त असणे असतात. बोले उसने जहां भी रखे कदम, उसने जहां भी रखे कदम हमने उस जमीन को चूम लिया. श्रृंगार है ना. उसने जहां भी रखे कदम हमने उस जमी को चूम लिया. नालायक लेकाची घरी येऊन सांगते, काकू तुमचा बंड्या माती खातो. ज्याला नाही कळलं त्यांनी दुसऱ्याला विचारा काय. अप्रेमात पागल आणि ती प्रॅक्टिकल म्हणले, काकू तुमचा बंड्या माती खातो. भगवान गोपाल कृष्णाच्या तोंडात यशोदेनं माती बघितली. कृष्णा तू माती खाल्लीस. कृष्णानं तोंड उघडलं. आणि भागवत काय सांगतो, 14 भुवन यशोदेला त्याच्या तोंडात दिसली. भगवंताची भगवत्ता इथे, तो सामान्य माणसाच्या मुलासारखी माती पण खातो. आणि माती खाणारा भगवंत त्याच क्षणाला 14 भुवनांना माती समजून खातो आहे याची प्रचिती पण देतो. मातेशी असलेलं नातं आणि मातीशी असलेलं नातं हे भगवंताच्या जीवनाचं अजून एक व्यवच्छेदक लक्षण आहे. तो जो भगवंत पुढे मोठा होतो. महाभारतीय युद्ध तुम्हाला माहित आहे. महाभारतीय युद्धामध्ये सगळ्या भानगडी या पांडवांनी करायच्या. म्हणजे आता कल्याणजी समोर बसले, समोर सगळे उमेदवार उभे करायचे 288 किंवा वरचे 470 आणि मागणं रिमोट दुसऱ्यांनी चालवायचं. आपल्याला माहिती आहे, बोलविता धनी. काही ठिकाणी वेगळाची, काही ठिकाणी वेगळीची. सोनियाचा दिस आज अमृती पाहिजे. पांडवांनी सगळ्या भानगडी कराव्या. एके दिवशी पांडवांनी भानगड केली. किती भानगडी आहेत पांडवांच्या तुम्हाला माहिती आहे सगळ्या. इतक्या प्रकारानं सगळ्या गडबडी केल्या. महाभारताचा खरा नायक परमात्मा गोपाल कृष्ण आहे. बाळशास्त्री हरदासांनी फार सुंदर चिंतन मांडले त्याच्यात. यांनी काही प्रतिज्ञा करावी, अमुक नाही झालं तर ढमुक करून टाकेल. अबे ऐक ना, तुला अजून एबी फॉर्म दिला नाही, काही गडबड करते. म्हणजे उद्या जर का जयद्रथाला मारलं नाही मी अग्निकाष्ठ भक्षण करीन. अबे नुसतं एवढंच म्हणणं, उद्या जयद्रथाला मारीन तरच खऱ्या बापाचा. पण पुढचं बोलायची काय गरज आहे. तर अग्निकाष्ठ भक्षण करीन. परमात्मा गोपाल कृष्ण म्हणले, तुला अग्नीवर जायची घाई झाली का रे. बोलायची गरज नाही ना. अशी फिल्डिंग लावली कौरवांनी की तो जयद्रथ दिसेना महाराज संध्याकाळपर्यंत. आणि मग ते जे पहिल्या अध्यायात झालं होतं सगळं त्याच्यापेक्षा गैर आता इथे होऊ लागलं. वेपथुश्च शरीरे मे हे सांगायला तेव्हा शुद्धीवर तरी होता पहिल्या अध्यायात. आता तर पंढरीच फाटली. वेपथुश्च शरीरे मे आणि काही नाही, काही उमजत बी नव्हतं. गमजे में नाही उमजे भैया अशी अवस्था झाली. आणि तिथे भगवान कृष्णाने जे काय केलं असेल, महाभारतातील गूढ रहस्य नावाचा एक सुंदर ग्रंथच आहे. इंदोरचे एक ग्रस्त कदाचित रत्नपारखी किंवा धर्माधिकारी त्यांनी तो लिहिलाय की भगवंताने माया केली, ग्रहण लागलं वगैरे वगैरे. म्हणजे काय, त्याचा फार सुंदर चिंतन मांडलंय. म्हणजे काहीतरी गती मिळते आपल्या चिंतनात. आता पुढे म्हणायची गरज होती काय, जयद्रथाला नाही मारलं तर अग्निकाष्ठ भक्षण करीन. भगवंत म्हणले, जे मी सगळं करतो आहे ते मातीत घालायला निघाले म्हणजे. पण भगवंताचं किती सूक्ष्म चिंतन आहे बघा. जयद्रथाचा उतावळा स्वभाव भगवंताला माहित आहे. आणि अर्जुनाला सांगितलं, सगळ्यांची तोंड पश्चिमेला असतील, आपलं पूर्वेला असतील तुझ्याकडे, एकच तोंड पश्चिमेला असेल आणि ते जयद्रथाचं असेल. काळजी करू नको, फक्त तिथे बाण मारण्याची तयारी तू कर. त्या दिवशी भगवंताने आपल्या सारथ्याला सात्यकीला, महाभारतामध्ये याचा उल्लेख आहे, सात्यकीला असं सांगितलं होतं की तू माझ्यापासून 2 योजना अंतरावरती राहा आणि माझ्या पांचजन्य शंकातनं जर तुला निषाद स्वर ऐकू आला तर ऑल ऑफ ए सडन तू माझ्याजवळ उपस्थित व्हायचं. म्हणजे प्लॅन बी तयार होता भगवंताचा की अर्जुनाने जर जयद्रथाला मारलं नाही, कोणी मारायचं. मी कशासाठी, आय एम मेड फॉर द सेम.
टेन्शन नाही लेने का देणे. आणि तसंच झाले महाराज. कल्पना करा की सगळं सैन्य अर्जुनाकडे बघतं की आता हा काय करतोय. एकच मुंडका असं वरे पाय करू करू सूर्याकडे पाहते डुबल का नाही आणि एकच बाण मारला क्लीन बोल्ट. इथे भगवंताची भगवत्ता म्हणजे ईश्वरत्व आहे. एकदा असं झालं की कर्ण समोरासमोर व्हायला अर्जुनाच्या. हे आपल्या अर्जुन सिंग जोरात म्हणजे आपल्यामुळे अहम करोती इति वृथाभिमान. एकदा कर्णानं जो मारला समोरना सापकन बाण. भगवंतानं आपल्या पायाचा जोर त्या रथाच्या पुढच्या बाजूला असा जोरदार दिला. तिचे भगवंताचे जे बालाहक आणि ते जे 4 अश्व होते त्यांना कळलं. ते 4ही अश्व एकदम गुडघ्यावर बसले आणि अर्जुनाचा रथ जो असा होता सरळ तो पूर्ण असा झाला, असा तिरपा झाला. अर्जुन साधारण 1 फूट खाली आला, म्हणजे उंचीनं खाली आला. आणि जेव्हा तो कर्णाचा बाण लागला तो अर्जुनाचा मुकुट घेऊन जमिनीवर गेला.